एका व्यक्तीला चुकीच्या नावाने अटक होते। त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली जाते। 3 महिने तो तिथेच असतो, मात्र अचानक त्याची सुटका होते, तीही दुसऱ्या कैद्यामुळे। ऐकायला एखाद्या सिनेमाची कथा वाटेल, पण ही आहे पुण्यात घडलेली खरी घटना। पुणे ग्रामीण पोलिसांच्या कारवाईवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। नेमकं काय घडलं, पाहूया हा संपूर्ण घटनाक्रम। इक्बाल हुसेन जाफरी मूळचे जम्मू काश्मीरातील श्रीनगरचे। जवळपास 20 वर्षांपूर्वी घरातील वादानंतर त्यांनी घर सोडलं आणि लोणावळ्यात येऊन स्थायिक झाले। देवी देवतांची चित्र काढणारे कलाकार म्हणून ते परिसरात ओळखले जातात। मात्र याच कलाकाराचं आयुष्य मार्च महिन्यात अचानक बदललं, कारण पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटक केली। लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात शेखर पटेल नावाच्या व्यक्तीच्या बनावट स्वाक्षरीचा आरोप होता। पोलिसांच्या म्हणण्यानुसार ती खोटी सही करणारा व्यक्ती म्हणजे इक्बाल हुसेन जाफरी। मात्र इक्बाल जाफरी यांचा दावा वेगळाच आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार, मी शेखर पटेल नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही। मग माझ्यावर हा गुन्हा कसा? मेरा नाम इकबाल हुसैन जाफरी है और लोनावाला में 20 साल से रह रहा हूँ और आर्टिस्ट का काम करता हूँ। पेंटिंग आर्टिस्ट जो भी है, राइटिंग का काम हो या आर्ट का काम हो, मैं वो करता हूँ। और काफ़ी टाइम से मेरे को लोनावाला में हर आदमी तकरीबन जानता है कि ये आर्टिस्ट है। मेरे को एक शख्स मिलता है शिवाजी चौक में और बोलता है आपको काम है, आओ मेरे साथ। उसके साथ 5 मिनट के लिए मैं जाता हूँ और वो जिससे मिलने जाता है वो शख्स वहाँ नहीं होता है। फिर हमें वापस आना पड़ता है, बाहर आ जाते हैं। वो चला जाता है और मैं खुद चला जाता हूँ कहीं। मैंने कहा पता नहीं क्या काम है, जब मिला ही नहीं शख्स कोई। नेक्स्ट डे मुझे फ़ोन आता है कि आप भांगरवाड़ी चौकी, भांगरवाड़ी वहाँ पर एक एरिया है लोनावाला में, बोला भांगरवाड़ी चौकी में आपको बुलाया है। तो वहाँ मैं जाता हूँ, तो जाते ही मेरे से पूछते हैं आपका नाम शेखर पटेल है? मैंने कहा भाई मेरा शेखर पटेल नाम नहीं है, इकबाल हुसैन जाफरी हूँ मैं, मेरा आधार कार्ड देख लो। और क्या है, उन्होंने मेरा आधार कार्ड लिया, उसकी जेरॉक्स करा के लेके आए। उसके बाद 2 फोटो भी मेरे से लिया और मुझे बिठा लिया कि बैठो, आप कोई बात नहीं। वो कागजी कार्रवाई करते रहे। उसके बाद काफ़ी टाइम तक, उसके बाद वहाँ से उठे और मुझे मोटरसाइकिल पे बिठाया, बीच में एक पीछे बैठा और एक चलाने वाला थाने लेकर आ गए। थाने में वहाँ बैठ के मैंने कहा भाई मैं कोई आरोपी नहीं हूँ, मुझे बाहर जाने नहीं, आप बैठो, आपको छोड़ेंगे, जाने देंगे। तो वहाँ मेरे को बिठा के रखा, कागजी कार्रवाई करते रहे। कितनी देर तक बिठाया, शाम तक अपना एक कागजी कार्रवाई इनकी चलती रही। मुझसे यहाँ से अटकेनंतर इक्बाल जाफरी यांची रवानगी झाली येरवडा कारागृहात। ना पुण्यात नातेवाईक, ना ओळखीचं कुणी, आणि तिथेच घडला या कथेला कलाटणी देणारा प्रसंग। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनाही एका प्रकरणात अटक होऊन येरवडा जेलमध्ये जावं लागलं। तिथेच त्यांची भेट झाली इक्बाल जाफरी यांच्याशी। संवाद सुरू झाला आणि जाफरी यांनी आपल्यावर झालेल्या कथित अन्यायाची कहाणी सांगितली। लवांडे यांना ही बाब संशयास्पद वाटली। कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला, कायदेशीर प्रक्रिया राबवली, संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली आणि अखेर इक्बाल जाफरी यांची सुटका झाली। पोलिसांनी मला एका खोट्या गुन्ह्यामध्ये, कुठलाही पुरावा नसलेल्या गुन्ह्यामध्ये, कुठली नोटीस मला न देता बेकायदेशीररित्या अटक केली होती। 21 मे 2026ला मला अटक केल्यानंतर मी 26 मे 2026 पर्यंत 5 दिवस मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये येरवडा जेलमध्ये राहिलो। त्या 5 दिवसामध्ये मला हे इक्बाल जाफरी चाचा भेटले। तिथं आम्ही एकत्रच होतो, राहायला 5 दिवस एकाच बराकीत होतो। आणि मग तिथं भेटल्यानंतर विचारपूस एकमेकांची कैदी करत असतात। तिथल्या जेलमधल्या कैद्यांचं वैशिष्ट्य असं आहे की एकमेकांच्या केसबद्दल विचारायचं, कधी सुटका होणार आहे ते विचारायचं, कुठली केस आहे, कुठली कलम आहे, ही सगळी माहिती एकमेकांना देत असतात, घेत असतात। तशा पद्धतीने चाचा आपले बसलेले होते, जरा असे सुकलेल्या चेहऱ्याने, नाराज दिसत होते। मी म्हणलं चाचा काय आहे, तुम्ही का बोलत नाही, काय विषय तुमचा? तर म्हणे मी कुठल्या गुन्ह्यात आत आलोय मला माहित नाही, नाव त्यांचं इक्बाल जाफरी आहे। मी म्हणलं कसं काय आत आला? ते म्हणजे शेखर पटेल कोणतरी आरोपी आहे असं वाटतंय, मला इथं जेलमध्ये आल्यावर कळाले। आणि त्या माणसाच्या नावावर तो माणूस सापडत नाही म्हणून पोलिसांनी मला आत टाकले। तर लोणावळा शहर पोलिसांची कामगिरी अतिशय भयानक आणि संतापजनक आहे। त्या माणसाला विनाकारण नाहक आतमध्ये टाकलं होतं। मला ते सगळी माहिती त्यांनी जेलमध्ये दिल्यानंतर मी त्यांना शब्द दिला होता, ते म्हणले की माझं बाहेर कोणी नाहीये,
लोणावळ्यात मी राहतो 20 वर्षे, पेंटर आहे, आर्टिस्ट आहे, पण माझं तिथं कुणीच नाही आहे, मला सोडवणारं कोणी नाही आहे. आजपर्यंत त्यांचं वकीलपत्र दिलेलं नव्हतं. त्यांनी जेलमध्ये 2दा वकीलपत्र देण्याचा अर्ज केलेला आहे जेलरला, पण त्यांना वकील मिळालेला नव्हता जेलमध्ये सुद्धा. आणि मग मी बाहेर आल्यावर त्यांना शब्द दिल्याप्रमाणे प्रयत्न सुरू केले. ॲडव्होकेट मिलिंद पवार माझे जे वकील आहेत त्यांच्याशी चर्चा केली, लोणावळा पोलिसांच्याकडनं माहिती घेतली आणि वडगाव मावळ कोर्टामध्ये मग यांची जेलमध्ये जाऊन आम्ही वकीलपत्रावर सह्या घेतल्या. मिलिंद पवार साहेबांनी आणि त्यांचे ज्युनियर सगळे सहकारी त्यांनी वडगाव मावळ कोर्टामध्ये जामीन अर्ज केला. त्या पद्धतीने 17 जूनला त्यांचा जामीन मंजूर झाला. त्यानंतर 18 जूनला माझे मित्र सुरेश परकड यांना मी विनंती केली आणि मग हे त्यांना जामीनदार म्हणून त्या ठिकाणी राहिले. आणि 19 जूनला इक्बाल चाचांना मी जेलमधून बाहेर घ्यायला ती ऑर्डर घेऊन गेलो आणि मग त्यांना बाहेर आणलं. खरं तर ही खूप आता या प्रकरणावरून कायदेशीर प्रश्नही उपस्थित होऊ लागलेत. ॲडव्होकेट मिलिंद पवार यांचा सवाल आहे, जर इक्बाल जाफरी यांच्याकडे स्वतःची सर्व ओळखपत्र आणि कागदपत्र होती तर अटक करण्यापूर्वी पोलिसांनी त्यांची ओळख पडताळली का? अटक करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली का? आणि जर चुकीच्या व्यक्तीला तुरुंगात डांबलं असेल तर हा मानवी हक्कांचा भंग नाही का? आता याच्यामध्ये लोणावळा शहर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलंय. दोषारोपपत्रामध्ये शेखर पटेल उर्फ इक्बाल जाफरी या नावानेच त्याला ट्रीट करून त्याच्या नावाने दोषारोपपत्र फाईल केलंय. आता चार्जशीट फाईल झालंय म्हणजे पोलिसांचा तपास सगळा संपलाय. चार्जशीट पाहिल्यानंतर आता हे निष्पन्न होतंय की हा शेखर पटेल आहे कोण. कारण शेखर पटेल जर म्हणलं तर ते हिंदूमध्ये नाव येतं, इक्बाल जाफरी म्हणलं तर हे जम्मू काश्मीरचे आहेत, 20 वर्षापासून एकटे लोणावळ्यामध्ये राहतात, त्यांचं इथं वाली वारस त्यांचं कोणीच नाही आणि मुस्लिम कम्युनिटीचे आहेत. म्हणजे शेखर पटेल उर्फ इक्बाल जाफरी हे कॉम्बिनेशन देखील होऊ शकत नाही. म्हणजे पोलिसांनी अटक करण्या अगोदर, दोषारोपपत्र दाखल करण्या अगोदर ह्या शेखर पटेल नावाच्या व्यक्तीचा काय असेल ते न्यायनिवाडा करायला पाहिजे होता. एक तर शेखर पटेल FIR मध्ये नाव चुकलंय किंवा त्या नावाची व्यक्तीत अस्तित्वात नाही आणि शेखर पटेल म्हणजेच हे होते असं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं. आणि जर हे होते तर त्यांनी ओळख परेड घ्यायला पाहिजे होती. पण पोलिसांनी काय केलं, शेखर पटेल उर्फ इक्बाल जाफरी. आता यांचं आपण आधार कार्ड, बँकेचे पेपर्स, अनेक पेपर जर पाहिले तर इक्बाल जाफरी या नावानेच त्यांचे सगळे रेकॉर्ड आहे. ते एक आर्टिस्ट आहेत. पोर्ट्रेट देवदेवतांचे असतील, शिवाजी महाराजांचे अनेक चांगल्या प्रकारचे पोर्ट्रेट त्यांनी बनवले. ह्या व्यक्तीचा त्या गुन्ह्याशी दुरान्वयी संबंध नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर जे सहआरोपी होते त्यांना लोणावळा पोलिसांनी अटक केली होती, त्यांचा तपासही केला होता. म्हणजे पोलिसांना हे माहिती होतं की याच्यामध्ये कॉन्स्पिरसी म्हणजे कट कारस्थान केलं हे कलम लावले. मग कट कारस्थान जर केलं असेल तर सहआरोपी आणि इक्बाल जाफरींचं काय कनेक्शन होतं? ते काय फोनवर बोलत होते का? कुठले रेकॉर्ड नाही, CDR रिपोर्ट नाही, टावर लोकेशन नाही, हे कधी एकत्रित होते का? ते तपास केलेला नाही. आणि म्हणून यांची आयडेंटिटी फिक्स करण्यासाठी जे पोलिसांनी करायला पाहिजे ते न करता फक्त शेखर पटेलच उर्फ यांचं नाव जोडून चुकीच्या पद्धतीने एका वृद्ध व्यक्तीला, त्यांचं वय 66 आहे, जवळपास 3 महिने त्यांना पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये राहायला लागलं. आणि म्हणून आता मानवी हक्काचं क्लिअर कट उल्लंघन झालंय. ह्युमन राईट असेल, पोलीस महासंचालक SP असतील आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या केसमधून त्यांना कसं वगळून टाकता येईल यासाठी कायदेशीर प्रयत्न आम्ही करणार आहे. मात्र दुसरीकडे पुणे ग्रामीण पोलीस आपल्या कारवाईवर ठाम आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे, बनावट कागदपत्रांवर खोटी सही करणाऱ्या आरोपीचं नाव शेखर पटेल होतं. तपासादरम्यान ती सही करणारी व्यक्ती इक्बाल हुसेन मुमताज अली जाफरी असल्याची माहिती मिळाली. त्याची चौकशी करण्यात आली. तपासात त्याचा सहभाग स्पष्ट झाला. सबळ पुरावे उपलब्ध झाल्यानंतरच त्याला नियमानुसार अटक करण्यात आली, असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिले. आता एका बाजूला आहे इक्बाल जाफरी यांचा दावा की तो मी नव्हेच, तर दुसऱ्या बाजूला आहे पुणे ग्रामीण पोलीस. मात्र आपल्या कारवाईवर ठाम आहेत. मग नेमकं सत्य काय? चुकीच्या व्यक्तीला 3 महिने तुरुंगात राहावं लागलं का? की तपासात पोलिसांनी योग्य आरोपीलाच अटक केली? या संपूर्ण घडामोडीत पुढे काय निष्पन्न होतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचे ठरणार आहे. पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत.com.